स्वतःहून येणारे युवक यामध्ये कमी होतात आहे आणि एक नोकरी म्हणून येऊ इच्छितात. पण त्या पलीकडे आपण व्हॉलेंटियर म्हणून जर त्यांना आणू शकलो, विशेषतः NCC NSS जसं आहे राष्ट्रीय पातळीवर, तसं एखादं विंग जर पुण्यातून सुरू झालं की जे युवकांना याकडे आकर्षित करेल की तुम्ही 8 दिवस या संस्थेमध्ये जा आणि त्यांची मदत करा, जी तुमच्याच्याने होईल ती. गरज नाही की त्यांना तो सगळे डॉक्टरच असले पाहिजे किंवा सगळे शिक्षकच असले पाहिजे. संस्थेच्या कामानुरूपच त्यांना शेप असला पाहिजे. स्वच्छतेचे कामं असतील, कुठलीही अडली कामं असतील, कोणी ऑफिसचं काम करत असेल, ज्याला जे स्किल असेल ते स्किल त्या संस्थेला मदत होईल. आणि मला एक अडचण मुख्यत्वात दिसते की संस्था ज्यांनी सुरू केली ते खूप जीव तोडून काम करतात, पण त्यांना स्वतःसाठी वेळ नाही आहे. ते इतके बिझी होतात त्या कामामध्ये की जसा कोलुका बैल की तो त्या तेल काढताना तो फिरत असतो, त्याला खूप फिरावं लागतं आणि त्याला वेळ नसतो की स्वतःचं जीवन वेगळा जगावं किंवा कुठे जाऊन पाहावं. एवढं विशेषतः इंटेरियर भागांमध्ये हे शक्य नाही. आणि त्यासाठी तसं एखादं जर विंग यासोबत सुरू झालं म्हणजे आर्थिक बाजू तर आहेच संस्थांची, पण मॅनपॉवरची जी बाजू आहे ती पण सांभाळणं खूप महत्वाचं आहे असं मला दिसतं. वेगवेगळ्या संस्थांमध्ये गेल्यानंतर डॉक्टर धामण्यांकडे गेल्यानंतर त्यांना वेळ नसतो, गिरीशला वेळ नसतो बाहेर जाऊन काही पाहायचं नवीन करायचं म्हटलं तर तसं त्यांनाही विरंगुळ्याची गरज असते. आता आमचं ठीक आहे की आम्हाला मुलांनी सांभाळलाय आणि आमच्या जबाबदाऱ्या त्या बाबतीतल्या कमी झाल्या आहेत, पण अनेक संस्थांमध्ये असं होत नाही. नवीन पिढी किंवा सेकंड लाईन तेवढी स्ट्रॉंग तयार होत नाही आणि म्हणून ही पण एक गरज आहे. हे थोडं जर लक्षात घेतलं तर मला वाटतं की आणखी चांगली मदत होऊ शकेल.